कालेचं कीर्तन झालं, एका घरामध्ये जेवायला बसू. काही आणखीन काही मंडळी होती, आम्ही बसलो. पंगत वाढली त्या घरातल्या माऊलीने. आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर एक जण तिथं माधुकरी मागायला आले. घरमालकाने त्याला काय सांगितलं, अहो आज गावामध्ये भंडाऱ्याचा दिवस आहे, कुठे भिक्षा मागता? सगळे मंडळी बसली आहेत, कीर्तनकार आहेत, टाळकरी आहेत, वादक आहेत, आणखीन काही वारकरी आहेत, सगळे बसलेत. या कशाला मागता? बसा तुम्ही पण त्यांच्या पंक्तीला. बसले. त्यांनाही बरं वाटलं, बसले. त्यांना एक आमच्या बाजूला पत्रावळ मांडण्यात आली, तेही बसले. जेवण पुंडलिक वरदा झालं, जेवण सुरू झालं. त्या दिवशी होता जिलबीचा बेत. जिलब्या केले. आता वाढणारे उदार होते. बाप देव उदार अपरिमित, याचक स्वेच्छा सदोदित. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं. वाढणारा उदार आणि जेवणारे रसज्ञ आणि जेवणारे. आम्ही सगळे जेवत होतो, जिलबीचा बेत केलेला. बर तिथं काय, वाढणाऱ्यांचे हातही आखडते नसावेत. पूर्वीच्या काळामध्ये जिलबी वाढताना 2 जिलब्या पानात वाढल्या असं नाहीये. ताट आणायचं, ताट अख्खा पत्रावळीत सरकवायचं. सगळ्या जिलब्या ताटातल्या पत्रावळीत गेल्या पाहिजेत. वाढणारे वाढले. किती खाणार? मी एखाद दुसरी जिलबी खाल्ली, आग्रहाची म्हणून एका खाल्ली, ठीक आहे, आमचं खाणं झालं. याने 2-4 ताटं जिलब्या संपवल्या. काय ना, त्याची भूक होती, देवाची कृपा आहे. अहो पचवण्याची ताकद असणं याला सुद्धा भगवत कृपा लागते. त्याची ताकद होती, त्याने 4 ताट भरून जिलब्या खाल्ल्या, भरपूर जिलब्या खाल्ल्या. आता उठायची वेळ आली. उठायचं, आता जेवण संपत आलं. तेवढ्यात त्या घरातल्या माणसाने काय सांगितलं, महाराज 1-2 मिनिट थांबा, माझं चुकलंय. म्हटलं काय राहिलं आता? त्याने सांगितलं काही नाही, मी तुमच्या करता मुद्दाम बासुंदी आणली होती, ती वाढायची राहिली. मी म्हटलं अहो जेवण संपलं आमचं, आम्ही भरपूर जेवलोय, आता काय? तो म्हणला नाही नाही, मी तुमच्या करता आणून म्हणून मुद्दाम थंड करण्याकरता फ्रीजमध्ये ठेवली, अगदी एक वाटी घ्या. मी म्हटलं माझी ताकद नाही, आता जेवण झालंय, माझं संपलं. तण लावा असं म्हणू नका, थोडं तरी हातावर घ्या. आम्ही म्हणलं नाही हो, आता खरंच नाही, जिलब्या खाल्ल्यात आम्ही, आमचं जेवण बाकीचंही झालंय, पोट तृप्त आहे, आता उठायचं इथून, आम्हाला पुढेही जायचंय. ज्याने 4 ताटं जिलब्या खाल्ल्या होत्या तो म्हणला आणा ना, आणा. मी माझ्या शेजारीच बसले होते, मी त्यांना म्हटलं अहो तुम्ही 4 ताटं भरून जिलब्या खाल्ल्या आहेत, आता तांब्याभर बासुंदी प्यायचं म्हणता, 4 ताटं भरून जिलब्या तुमच्या पोटात आहेत, आता ती बासुंदी कुठं ठेवतात? तो म्हणला त्या जिलब्यांच्या नळ्या रिकाम्याच असतात, त्याच्यामध्ये बासुंदी ठेवतो. अरे किती खाल्लं म्हणजे समाधान आहे माणसाचं.